आरोही आणि मी चाललोय अचानक मुंबईला. आमच्या अंबानीचं लग्न झालं ना, तर आम्ही काल नाही जाऊ शकलो, म्हणून म्हटलं की आज तरी भेटायला जाऊ. तर काही फायनली आता आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहे. किती गर्दी मुंबईत, बापरे. हे बघा, नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आरोही आणि मी चाललोय अचानक मुंबईला. आमची मुंबईला जायची खूप दिवसापासून प्लॅनिंग होती. शॉप रिलेटेड थोडंसं जायचं होतं, थोडं फिरू पण म्हटलं. सो आरोही आणि मी आता फायनली निघालेलो आहे. आरोहीचं आवरलेलं आहे. आम्हाला ना ट्रेनने जायचंय. आणि मेन म्हणजे हर्षदचं तोंड एवढं बारीक झालं माहिती का, आम्हाला जायचं म्हटल्यावर. आम्ही कुठे जायचं म्हटलं की त्याची हीच अपेक्षा असती की मला ऍटलीस्ट दादांनी त्यांनी चल म्हणावं म्हणून. हो ना मम्मी, त्याला असंच वाटतं की मला चल म्हणाव, मला सोबत नाही. करबाईचा प्रश्न असेल त्याचं म्हणणं आहे फक्त मला चल म्हणावं. हा ना रे, तुला तेच वाटतं ना? खरं खरं सांग, मनापासून सांग. तुला हेच वाटतं ना की दादांनी त्यांनी मला चल म्हणावं सोबत? बरं चल, जाऊ दे, बाय. आपली कुठं जायची प्लॅनिंग कधी होईल काही सांगता येत, ते सगळं अचानक ठरतं आणि आपण निघतो. पण तू चष्मा वगैरे घ्यायचा असता, घेतलेला आहे बॅग मध्ये. चलो, तर रेल्वे स्टेशन पर्यंत आहे ना आपली कार नेऊ आणि कार घेऊन अमोल भाऊ परत रिटर्न येतील. मग अमोल भाऊला पण पिकअप करायचं अर्ध्या रस्त्यात. बाय बाय. तर आता अमोल भाऊला पण पिकअप केलं. अमोल भाऊ, आम्हाला अंबानीचं लग्न झालं ना, तर आम्ही काल नाही जाऊ शकलो, म्हणून म्हटलं की आज तरी भेटायला जाऊ. त्याला राग नाही आला पाहिजे म्हणून आम्ही त्याच्या लग्नासाठी निघालेलो आहे. आणि जाताना ना त्याला एखादं बुके बिके घेऊन जाऊ. अरे काल आपलं बिझी शेड्यूल होतं ना, काल आम्ही बिझी होतो ना, त्याला पण माहिती होतं. त्याला राग आलाय, माझी मेसेज बी सीन नाही केली त्यांनी, म्हणून म्हटलं की एकदा जाऊन भेटून येऊ. ते पण बोलत रिचार्ज थोडं कमी करा. हा, त्याला बोलायचं पण ते सगळ्यांचे रिचार्ज महाग केले ना, ते पण बोलायचंय त्याला की झाला असेल लग्नाचा खर्च काढून, आता रिचार्ज स्वस्त करा. ते पण बोलतो मी, टेन्शन ना घेऊ. आणि बाकीच्या कोणाचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा. म्हणजे मी तिथं अंबानीला भेटेल ना, तेव्हा सगळे ते प्रश्न विचारून घेईल त्याला की काय प्रॉब्लेम आहे भाऊ तुझा. म्हणजे माझा एकदम जवळचा मित्र आहे तो. हा ना अमोल भाऊ? बरोबर. तर काही अमोल भाऊनी त्यांनी फायनली आता आम्हाला रेल्वे स्टेशनच्या तिथं ड्रॉप केलेलं आहे ना. आता अमोल भाऊ चाललेले. चलो बाय. भाऊ जॅकेट फुलंब्रीला जाणार आहे का तू? भाऊ गाडी नीट ना बरं का, घाबरू बिबरू नका. माझा आशीर्वाद तुमच्यावर. तुझा आशीर्वाद बिलकुल नका ठेवते, तशी पण गाडी चांगली चालवतात. आज आमच्या सोबत आहे ना आश्लेषा, आणि ते पण ट्रॅव्हल करताय. मेन रिझन असं झालं, आम्ही सगळ्यांनी सोबत जायचं. आश्लेषाचं त्यांचं काहीतरी अवॉर्ड फंक्शन पण आहे, ती पण जात होती. तिला म्हटलं आम्ही पण जाणार आहे म्हटलं मुंबईला, मग सोबतच जाऊया. मग सगळी प्लॅनिंग वगैरे झाली आणि ते पण निघाले. त्यांच्या मुंबईत काहीतरी काम आहे, ते तिकडे ते काम पण करणार आहे, परत अवॉर्ड फंक्शनला पण जाणार आहे. मग आपण थोडंसं मुंबई पण फिरू आणि मग आपलं जे काम आहे शॉपचं ते काम पण करू. काय झालं ग? एक वर येणार आहे. काय गाडी एक वर येणार आहे, कुठं? नंबर 1 वर. चलून फिर. आज तुझ्या आयुष्यातली फेवरेट जर्नी आहे ना? तुला ट्रेन जर्नी खूप आवडते ना? खूप. कशामुळे आवडती सांग खरं? टॉयलेट बाथरूम असतं त्याच्यात, म्हणजे राहतो, मस्त झोपून जायचं. मेन म्हणजे स्वस्त राहतं. हे बघ, एसी पण असलं तरी पण स्वस्त राहतं आणि झोपून जायचं एकदम भारी राहतं. ओ आरोही मॅडम, कुठे चाललंय इकडं? अरे आपला जो डब्बा आहे ना ते इकडे येणार आहे. आपला डब्बा इकडे येणार आहे की ट्रेनच इकडनं येणार आहे? ट्रेनचा डब्बा इकडे येणार आहे. आपण ट्रेन पण इकडनंच येणार आहे ना? हा. तर जिथं आमची ट्रेन येणार आहे ना, तिथं आता येऊन आम्ही थांबलेलो आहे. म्हणजे जिथं आमच्या ट्रेनचा डब्बा येणार आहे, ट्रेन त्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरच येणार आहे. बट आरोहीचं म्हणणं आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वर तिकीट दाखवतंय, बट इथं आहे ना ऐन वेळेवर चेंज झालंय वाटतं. त्याच्यामुळे प्लॅटफॉर्म नंबर क्रमांक 1 वर येणार आहे. आणि मला ट्रेनची जर्नी एवढी काही आठवतच नाही, म्हणजे मी केलीच नाही कधी. हो ना? अरे 2दाच केली मी. एक मनालीला गेलो होतो तेव्हा आणि एकदा नाशिकला गेलो होतो तेव्हा, बस. हे तुझं कसलं अवॉर्ड फंक्शन आहे? काय अवॉर्ड भेटणार आहे तुला? अरे माहिती आहे ना तुला, म्हणजे ऍज अ इन्फ्लुएन्सर काहीतरी अवॉर्ड भेटणार. बट काय आहे एक्झॅक्टली अवॉर्डचं नाव काय? अरे वाचून सांग. काय? MMBAIC इंडिया यूथ आयकॉन अवॉर्ड. यूथ आयकॉन अवॉर्ड. तिने पूर्ण डायरेक्ट प्रमोशन, ते कंपनीचं नाव वगैरे सगळं त्याच्यात इन्क्लूड करून सांगितलं. बरं काय, ही जी गोष्ट ही पहिले 1 रुपयाला भेटत होती, भेटत असेल अजून पण 1 रुपयाला. लहानपणी लय खायचंय. आता नाही भेटत. हा का? 1 रुपयाला आता 5 वाला आहे का डायरेक्ट? लहानपणी खायचो आपण, हे दुकानात भेटायचं. अरे तू खाल्लेलं आहे? तू खाल्लेलं असलेच आहे? मी तर खाल्लेलंच आहे. भारी आहे. आमच्याकडे 1 रुपयाला 4 भेटतात. 1 रुपयाला 4. 1 रुपयाला 2 भेटायचे. नाही रे, 2 होते. 1 रुपयाला 2. गाडी यायला ना थोडासा उशीर झालेला आहे. गाडी ना आता 20 मिनिटं लेट येणार आहे. मी झोपून घ्या इथं सगळ्यांनी प्लॅटफॉर्म वरती. ऍटलीस्ट बसून तरी घ्या. बैठो इधर नीचे बैठो, उसमें क्या है? जोपर्यंत आहे एनर्जी तोपर्यंत राहतो उभं. उघ्या 7 मिनिटातच आमची गाडी येते. किती वेळची वाट बघतो, बोर झालं, लय बोर झाला आता. काहीच. फायनली या ठिकाणी आता ट्रेन आलेली आमची.
हो ट्रेन आली ट्रेन आली. तू नुसतं धक्के देते मला टिशू टिशू. ती बॅग मुळे लागताय तुला धक्के. आली D18 डब्बा आमचा कुठे गेला. तर काही फायनली आता आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहे. त्यात काय झालं आमच्या अर्धे मेंबर इकडे आहे आणि आश्लेषा तिकडे आहे एकटी. मी अशा पहिल्यांदा चाललो का है ना. ही जर्नी एक ऍडव्हेंचर आहे माझ्यासाठी. हे आपण असं बसलोय ना उलट चाललोय मग आपल्याला दिसणार नाही उलट दिसल सगळं. म्हणजे अशी चालली ट्रेन अशी. मनमाडला मला वाटतं मनमाडला चेंज होईल का नाही होणार चेंज काय माहिती. आता उलटाच आनंद घेऊ आता रिव्हर्स आनंद. आरोही आणि अश्लेषा आहे ना गप्पा मारण्यासाठी आता एकत्र आलेले ते गप्पा मारतील आणि मी बाहेरचा आनंद घेतो आता निसर्गाचा जरा. तर सगळेजण आहे ना जे त्याचे हेडफोन टाकून बसलेले कानामध्ये सगळेजण जास्त मोबाईल बघताय. म्हणजे इव्हन आमचाच ग्रुप नाही सगळ्या ग्रुपचे तेच आले. तर ट्रेनच्या जर्नीमध्ये ना आमचं खात पीत मस्तपैकी एन्जॉय करत करत चालू आहे. आता जरा उठले यांच्या पोटात पडलं ना आता एनर्जी आली तुमच्यात. आमची जर्नी तर अर्धी बिग बॉस बघता बघताच जाणार आहे. मी असं ठरवलं होतं ट्रेन मध्ये बसलो ना बाहेरचं काहीच खायचं नाही आणि आम्ही आलं गेलं सगळ्यांना थांबवतोय सगळं खातोय बघा चालूच आहे नुसतं. आरोही राहिली झोपून. झोप ना तू पण असं झोप. सोजा तिकडं तो झोपला इकडे हे मला ठेवलंय राखण. बाहेरचं वातावरण इतकं मस्त आलंय माहिती का. बाहेर बघ ना किती छान वाटतंय एकदम मस्त. धुक्क आपण आता नाशिकच्या पुढे आलेलो आहे आणि तू नुसती झोपाच घेते. उठ आता जरा बाहेरचं वातावरण बघ किती छान झालंय. तर आता ना आम्ही इगतपुरीच्या तिथं थांबलेलो आहे आणि ट्रेन थोड्या वेळ थांबली म्हणून मी गाडीच्या खाली उतरलो नाही तर मी गाडीच्या खाली पण नव्हतं उतरणार. नॉर्मल पाऊस चालू झाला इथं. आता मी ना जरा एक साईडला येऊन बसलेलो आहे आणि बाकीची गँग आहे ना इकडे बसलेली म्हणजे त्यांना पण थोडं व्हेंटिलेशन भेटलं पाहिजे. आणि किती वेळपर्यंत सिद्धू इथंच होता एकटा बसलेला म्हणून म्हटलं तुम्ही जरा ग्रुपने तिकडे बसा मी सोलो इकडे एन्जॉय करतो. मी एवढा हसलो की आरोहीला खोकला लागला. पाणी पित होती पाणी पण सांडलं. इकडे बघ वरती बघ चिमणी. तर आता आहे ना मुंबईमध्ये आलोय आम्ही. आता आमचं स्टेशन आलं दादर स्टेशन की दादरला उतरायचं आम्हाला. फायनली आता आम्ही दादर स्टेशन वरती उतरलेलो आहे आणि दादरला पोहोचलेलो आहे. आता इथून आमचा ग्रुप वेगवेगळा होणार आहे. ये जा रहे अवॉर्ड फंक्शन के लिए उधर तैयारी के लिए हम अलग तरफ जा रहे. मेरी हिंदी थोडीशी पांगडी आहे. चल ग बाय बाय ब्रदर बाय. भेटू आपण उद्या. ती गर्दी मुंबईत बापरे. हे बघा उतरलं स्टेशनवर किती क्राऊड आहे. येणारे जाणारे लोक नुसते पळताय. मार्केटमध्ये एंटर होण्याच्या पहिले आरोहीला म्हटलं एकदा पोटोबा करून घेऊ म्हणजे पोटात असलं म्हणजे मार्केट आहे ना माणूस मनसोक्त फिरतं. तर शॉपच्या ज्या कामासाठी आलो होतो ना आम्ही आता ते काम तर झालेलं आहे. आता हिला म्हटलं चल तुला जरा पै मुंबई फिरवतो. आरोही कुठं फिरायचं काहीच कळत नाही यार. राहायला जागा पण नाही सापडत आहे. हा ना चांगलं हॉटेल नाही भेटत आहे. बाकी काही कन्सर्न नाही आहे. असंच फिरू मग. चल इथे ना पाऊसच चालू आहे कंटिन्यू म्हणून म्हटलं की एक छत्री घेऊन टाकू. की नाही छान भेटली 300 रुपयात छत्री. आरोही इथं तर कंटिन्यू पाऊस राहतो. हो ना यार किती जोरात पाऊस झालाय. लगेच रस्ता पण व्हायला लागतो लगेच पाण्याने. आमच्याकडे जा पाऊस आजचे दिवस आमच्याकडे जा. आमच्याकडे हा ना तिकडे लय गरज आहे छत्रपती संभाजीनगरला मराठवाड्यात तिकडे नाहीये. एवढ्या पावसात आमचं खाणं चालू आहे. हवा पण सुटली त्याच्यात. भारी लागलं ना पण मंचुरियन ते मस्त गरम गरमी होती मला पाऊस पडून सुद्धा. चिकट होता. पाऊस थांबला आहे ना नॉर्मल चालू आहे फक्त. येईल तो परत. चल दोघच फिरतोय आता काम नाही तर काम लवकर करून टाकलं आणि आता फिरा. तर काही फायनली आता स्टे वगैरे करण्यासाठी आलोय आणि इतकी गरमी झाली माहिती का मला बापरे. मी आरोही पहिले आता थंड्या पाण्याने मस्तपैकी आंघोळ वगैरे करणार आहे. आणि पावसाच्या पाण्यामुळे असं वेगळंच इचिंग होते म्हणजे असं पाऊस पण लागतोय आणि गरमी पण होती. तर काही आता आम्ही हॉटेलवर आलेलो आहे. आरोही मॅडमचं या ठिकाणी आवरणं वगैरे चालू आहे. हॉटेल रूम मला एवढी काही आवडली नाही कारण इथं महागाईच इतकी आहे. एवढीशी रूम आहे आणि हिचं काय रेंट आहे माहिती का 3000 रुपये.
हा आरोही एवढी एवढीशा रूमाचे भाडे. मला असं वाटतं आपण संभाजीनगरला गेलो ना की हॉटेल बिझनेसच माग लागाव काहीतरी. आहे की नाही. आपल्या इकडे टुरिस्ट नसतात ना रे पण जास्त. टुरिस्ट सेंटरचा काय संबंध. टुरिस्ट साठीच राहतं म्हणजे आता इकडे लोकांची वाढेल आपल्या तिकडे पण वाढेल टुरिझम. पाऊस पाणी पडू दे आपल्याकडे पण टुरिझम वाढेल. तर काही आता मी डायरेक्ट झोपून राहणार आहे व्लॉग वगैरे एडिट करून आणि उद्या बघू आपला मुंबईतला दिवस कसा जातो. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो. लवकर आपल्याला 5 मिलियन सबस्क्रायबर करायचे. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर. But one day I'll be yours again.